70व्या वर्धापन दिनानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत आणि या निमित्ताने आपण वर्ल्ड चॅम्पियन आपला जो कॅरममधला खेळाडू आहे संदीप दवे त्याच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्याचे अनुभव जाणून घेणार आहोत. संदीप, तू आलास आमच्याशी गप्पा मारायला. कॅरम असोसिएशनचा 70वा वर्धापन दिन आहे. काय सांगशील तुझ्या प्रवासाबद्दल? माझा प्रवास खूप अडचणीचा प्रवास होता माझा आणि कधी वाटलं पण नव्हतं मला की मी विश्वविजेता होईल. एक वडील कॅरम खेळायचे, माझे बऱ्यापैकी चांगले खेळायचे, तर त्यांचं बघायला असं क्लब वगैरे जायचं तर बरेच घरचे पण बोलायचे का बाबा काय नाही ठेवलं कॅरममध्ये, काय तिकडे सगळं नाही काहीच म्हणजे लक्षात देत नव्हते. कॅरम म्हणजे काय टाइमपास गेम, घरात खेळायचा गेम. तर ते क्लबमधून ते बाहेर काढायचे लोक. मला लहान होतो तर थोडं जायला लागलं, पण छपून जायचं क्लबमध्ये. पण बाबांचा सपोर्ट होता तेव्हा. बाबा पाठवायचे क्लबमध्ये, खेळायचे, शिकवायचे पण थोडंसं. तर त्यांचं बघून मग मी शिकलो कॅरम. टेक्निकल आणि स्पर्धात्मक तुला कॅरमचं कसं काय शिकायला मिळालं का? ते पण बाबांनी? नाही, हे सगळं मला काहीच माहिती नव्हतं. ह्या सगळ्या असं म्हणजे डिस्ट्रिक्टच्या मॅच होतात, स्टेटच्या मॅच होतात, नॅशनल होतात, इंटरनॅशनल होतात, हे काही माहिती नव्हतं. ॲक्च्युली आमच्या बाबांनी ज्यांना मला भेटवलेलं, जे त्यांना मी आता गुरुच असं बोलतो, इक्बाल नबी त्यांचं नाव, तर त्यांनी मला सांगितलं का हे सगळं होतं, का बाबा डिस्ट्रिक्टच्या मॅच होतात आणि स्टेटच्या मॅच होतात. सर्वसामान्य माणसांना माहिती नसते नाही ह्या गोष्टी माहिती. तर मग ते खेळायला लागलो मी. आधी सर्वात आधी पहिली डिस्ट्रिक्ट मी खेळलो 2011ला. म्हणजे माहितीच नाही काय. बाबा खेळायचे कॅरम, पण हे सगळं माहिती नव्हतं. ज्युनियर, सब ज्युनियर, युथ हे सगळं काहीच खेळलो नाही मी. डायरेक्ट ओपनमध्ये प्रवेश, म्हणजे माझा प्रवेशच ओपनमध्ये झाला डायरेक्ट. खूप लेट. हां. आणि मग खेळता लग्न झाल्यानंतर मग म्हणजे लग्न आधी झालं 2008मध्ये लग्न झालं. त्यानंतर मी डिस्ट्रिक्ट खेळलो पहिली. आणि त्याच्या आधी मी ओपन टुर्नामेंट खेळायचो. ओपन ज्यांना कॅश प्राईज असतं 5,000 3,000 जे काय, त्या टुर्नामेंट मी 2008ला म्हणजे मी पहिली खेळलो आणि पहिलीच जिंकलो. त्यानंतर मी 100+ टुर्नामेंट जिंकलो त्या ओपनच्या. तर वाईफनी थोडा म्हणजे माझ्या मागं तिचाच सपोर्ट हा. तर तिने सांगितलं मला का डिस्ट्रिक्ट या सगळ्या मॅच होतात तर तू खेळत नाही, तू त्या पण खेळायचं. मग तो प्रवासाला सुरुवात झाली माझ्या. तेव्हा डिस्ट्रिक्ट ह्या सगळ्या मॅच खेळायच्या. तर मग खेळता 2014ला मी स्टेट चॅम्पियन झालो पहिल्यांदा. तर तसंच माझं आंतरराष्ट्रीय स्पर्धा हे खेळायला. 2022मध्ये तू वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलीस. ती स्पर्धा कुठे झाली होती आणि त्या स्पर्धेचा काही अनुभव? ती स्पर्धा झालेली मलेशिया इथे. त्या स्पर्धेचा अनुभव असा होता का त्या स्पर्धेला मला सर्वात म्हणजे जास्त सपोर्ट केला म्हणजे अरुण केदार सरांनी. कारण का त्या गोष्टीचा मला काही अनुभव नव्हता आणि त्याच्या आधी मी कधी खेळलोही नव्हतो, कधी टीममध्ये पण नव्हतो मी. ती माझी म्हणजे पहिल्यांदा टीममध्ये बसलो, म्हणजे पहिल्या 4मध्ये 4था होतो मी. तर अरुण केदार सरांनी मला फोन केला आणि मला सांगितलं की तिकडे हा पावडर वापरणार आहे, पोटॅटो स्टार्च त्या पावडरचं नाव. तो पावडर असं होता ना की पूर्ण रेती, आपण वाळू नाही का बोलतो, म्हणजे समुद्राला लागणार. हां, समुद्राच्या इथं भेटते. तर त्या पावडरवर खेळणं म्हणजे आपल्याला माहितीच नाही त्याचं काही. तर सरांनी मला पावडरचं 2 डब्बी दिल्या त्या आणि मला बोलले घरात प्रॅक्टिस कर. तर मी अक्षरशः स्वतःला कोंडून घेतलेलं बरेच दिवस. किती तास सराव करायचा या स्पर्धेसाठी? मी 7 तास 8 तास, म्हणजे असं तासानुसार नाही सांगू शकत मी, पण मला माहिती नाही मी किती वेळ बसायचो. म्हणजे असं पकडायला गेलं तर 7-8 तास. ॲव्हरेज 7. हां, ॲव्हरेज 7-8 तास. त्याच्यापेक्षा जास्त पण असू शकतात किंवा कमी पण असू शकतात, पण मी माझ्या हिशोबाने तेवढी करायची प्रॅक्टिस.
असं. आणि काही जर राहिलं तर मी सरांना कॉल करायचो आणि विचारायचो काही पण जे काय राहिलं ते, तर मग ते मला बरोबर कळवायचे सगळं. कॅरम असोसिएशनची आता 78th इयर चालू आहे. संघटनेचं खूप चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या स्तरावर स्पर्धा, नवीन नवीन उपक्रम खेळाडूंना केले आहे. खेळाचा प्रचार प्रसार पण चालू आहे. तर तुमचं काय ओपिनियन आहे की कसं काम चालतंय आणि अजूनही थोडंसं रेकॉग्निशन नॅशनल गेम्स किंवा खेलो इंडिया ह्या रेकॉग्नाईज स्पर्धांमध्ये आपला गेम नाही आहे, तर त्याच्यासाठी अजून काय करावं? मला तर असं वाटतं ना का हे गेम्स जे आता सरांनी जे म्हणजे अरुण केदार सरांनी जे गेम चालू केलेत नवीन हे नेहमी, माझं तरी मत आहे का नेहमी हे चालत राहावे. आणि जी नवीन आमच्या नंतरची पिढी आहे, नेक्स्ट जनरेशन, त्यांनी आमच्यापेक्षा चांगले प्लेयर बनावे आणि आमच्यापेक्षा उत्तम कॅरम खेळायला लागले पाहिजे. आणि त्यांच्यासाठी म्हणजे आमच्याकडून पण काही जर त्यांना शिकवायचं झालं काय झालं तर आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी उभे आहोत. आणि खूप चांगली गोष्ट आहे की स्वतःला जे येत आहे ते दुसऱ्यांना बरोबर खेळाडूच करू शकतो. बरोबर. अजून मला विचारायचं म्हणजे आता जे नवीन खेळाडू येत आहेत की त्यांना कॅरम, तुला काही माहिती नव्हती या गेमची, तुला चांगली माणसं भेटत गेली, तू खूप मेहनत केली झाली, नवीन खेळाडूंना तू काय सांगशील? नवीन खेळाडूंना मी हे सांगू शकतो मॅडम की त्यांनी मोबाईल थोडा कमी करायचा. कारण का आजकालचे जे नवीन गेम आलेत ना, PUBG परत फ्री फायर असे काहीतरी थोडेसे गेम आलेत, तर माणूस म्हणजे मुलं आहेत ना त्याच्यात पूर्ण वाहून चाललेत. तर माझं त्यांना हेच सांगणं आहे की थोडा कॅरमकडे जास्त लक्ष द्या आणि मोबाईलकडे कमी, हेच माझं सांगणं. खूप छान वाटलं एक विश्वविजेत्या खेळाडूला आपल्याशी म्हणजे खूप इट इज अ ग्रेट ऑनर टू ऑल ऑफ अस. आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तू येऊन तुझे अनुभव इथे शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम.